मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 2 फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनीने ड्रिंक केलेली असते आणि ती जीवाला म्हणत असते की बस करूया आता सगळं. आता खरं सांगायचं तर मी पण राहू शकत नाही तुमच्याशिवाय. आपण दोघे खूप चिडलो, खूप भांडलो एकमेकांना. आता फक्त मला तुमच्यावर प्रेम करायचं आहे. नंदिनी पुढे म्हणते की मला ना आपल्या रूममध्ये खूप पसारा घालायचा आहे आणि तो पसारा आपण दोघांनी मिळून आवरायचा आहे. मला आपला आवडीचा चहा फुरक्या मारत सोबत प्यायचा आहे. मला आपल्या बेडवरचा तो फालतू रोल आहे ना, तो असा लांब फेकून द्यायचा आहे आणि तुमच्या खुशीमध्ये असे छान झोपायचं आहे. खूप वेडेपणा करायचा आहे मला आणि माझं एक स्वप्न आहे की मला तुमची चंपी पण करायची आहे. यावर जीवा म्हणतो की अजून काय काय करायचं आहे? तर नंदिनी म्हणते की तुम्ही कामावर गेलात ना, तर तुम्हाला फोन करून आय लव्ह यू म्हणायचं आहे आणि फोन ठेवताना तुम्ही सुद्धा मला रिप्लेमध्ये आय लव्ह यू टू म्हणाल ना. यावर जीवा हो अशी मान हलवतो. यावर जीवा नंदिनीला आठवण करून देतो की एक महत्त्वाची गोष्ट आहे जी अपूर्णच राहिलेली आहे. नंदिनीला आठवतं की जीवाला नेमकं काय म्हणायचं आहे आणि नंदिनी म्हणते हो, ते सुद्धा आपल्याला पूर्ण करायचंच आहे ना. तर यानंतर जीवा हा नंदिनीला म्हणतो मग कधी? तर नंदिनी म्हणते आत्ताच पूर्ण करायची आहे ती गोष्ट. असं म्हणून नंदिनी जीवाला उठायला सांगते आणि बॅकग्राऊंड म्युझिकसहित काहीतरी विशेष असं इथे घडणार आहे. नंदिनीच्या मनातलं प्रेम अखेर ओसंडून वाहू लागतं. इतके दिवस दडलेली भावना आज थेट जीवासमोर व्यक्त करत असते ती. या दोघांचा गोड, शांत आणि भावुक क्षण, जेथे शब्दांची गरज पडत नाही, फक्त प्रेमच बोलतं, असा आपल्याला पाहायला मिळणार आहे. नंदिनी नशेत असल्यामुळे तिला म्युझिक ऐकू येत असते, परंतु जीवाला ती म्युझिक ऐकू येत नाही. नंदिनी म्हणते की ज्याच्या मनामध्ये प्रेम हे दडलेलं आहे त्याला ती म्युझिक, ते गाणं ऐकू येतं. यावर नंदिनी थोड्या वेळात परत जीवाला विचारते की ऐकू येत आहे का गाणं? यावर जीवा हो म्हणतो. इथे आपल्याला त्या दोघांचा सुंदर असा डान्ससुद्धा पाहायला मिळणार आहे. जीवा आणि नंदिनी हे खरंच सोबत खूप गोड दिसतात आणि त्यांचा हा क्षणसुद्धा खूप गोड असा आहे. ते दोघेजण एकमेकांमध्ये गुंतून गेलेले असतात आणि हा क्षण जगत असतात. जेव्हा नंदिनीला सकाळी जाग येते तेव्हा ती पूर्ण गोंधळून जाते, कारण तिला काही पाठीमागचं आठवत नसतं आणि ती समोर पाहते 2 कप चहा आणि पाव तिथे ठेवलेले असतात आणि तिथे असं लिहिलेलं असतं की 100चे 5 गजरे असं लिहून तिथे छान असे कळ्यांनी फुललेले गजरे ठेवलेले असतात. नंदिनी त्यांच्याकडे पाहत असते, परंतु तिला काहीच आठवत नसतं आणि जे काही घडत आहे ते तिला समजतही नसतं. थोड्याच वेळात जीवाची एंट्री आपल्याला दाखवतात. जीवा नंदिनीला उठलेलं पाहून गुड मॉर्निंग म्हणतो आणि नंदिनीसाठी त्यांनी काढा आणलेला असतो. जीवा हा नंदिनीला काढा देतो आणि म्हणतो की नंदिनी, तुझ्यासाठी मी असा काढा बनवून आणेल असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि हा काढा घे, म्हणजे तुला बरं वाटेल. परंतु नंदिनी ही गोंधळून गेलेली असते. ती म्हणते हे सगळं काय आहे, मी इथे कशी आले? तेव्हा जीवा म्हणतो की सगळ्यांची उतरल्यावर सगळ्यात आधी हाच प्रश्न डोक्यात येत असतो. हा काढा पे, म्हणजे तुला सगळं काही आठवेल. तू करायचीस ना सेम तसाच काढा मी तुझ्यासाठी बनवला आहे. नंदिनी म्हणत असते की काय चाललं आहे तुमचं? हे सर्व काय चालू आहे? यावर जीवा म्हणतो की हो, मी तुला सगळं सांगतो, परंतु एक महत्त्वाचं ऐक. आज 21 दिवस पूर्ण झाले आहेत आणि माझं व्रतसुद्धा पूर्ण झाले आहे. मी स्वतःला दिलेलं वचन मी पूर्ण केलं आहे, म्हणजेच मी तुझं मन हे जिंकलेलं आहे आणि तू आज माझ्यासोबत यायला सुद्धा तयार झाली आहेस. हे ऐकल्यानंतर नंदिनी म्हणते हे तुम्हाला कोणी सांगितलं? मी कधी असं म्हटलं? यावर जीवा म्हणतो की तुला खोटं वाटत आहे तर तू आधी तुझ्या हातावर बघ काय लिहिले आहेस, म्हणजे तुला सर्व काही आठवेल. यावर नंदिनी हातावर लिहिलेलं पाहते. तिने हातावर लिहिलेलं असतं की जीवा नंदिनीला म्हणतो की हे सगळं तूच केलंस आणि तूच सांगितलंस सगळं काल रात्री. इकडे देशमुखांच्या घरी खूप आनंदाचं वातावरण असतं. विक्रांत हे घरी आलेले असतात आणि ते गाणं गुणगुणत असतात. सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य केलं की ते घर बसल्या मिळतं. विक्रांत पुढे म्हणतो की नवऱ्याने टूरवरून यावं आणि हे सोललेले वाल असे पाण्यामध्ये उताने पडलेले असावेत
आणि हे खवलेलं खोबरं वाफाळलेल्या पोह्यावर असं पेरण्यासाठी वाट बघत बसावेत आणि मस्त सुट्टी असावी, म्हणजे दुपारी असं घोरत पडता यावं आणि बायकोनी गोडधोड करण्याचा काही बेत करावा. विक्रम हा भिजवलेले बदाम खात असतात, परंतु मानिनीमध्येच अडवत त्यांना म्हणते की हे बदाम मला बासुंदीमध्ये टाकायचे आहेत. तुम्ही असं करत पूर्णच बदाम फस्त करून टाकता. तर विक्रांत मानिनीला म्हणतात की मला वाटलं तू खिरीची बाउंड्री मारतेस काय की, परंतु तू तर बासुंदीचा सिक्सरच मारलास. यावर मानिनी म्हणते की हो, आज दिवसच तसा खास आहे. विक्रांतला आज नक्की काय आहे हे माहीत नसतं, त्यामुळे ते काहीतरी बेत लावण्याचा, काहीतरी मस्का लावण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु मानिनी सांगते की ना कोणाची ॲनिव्हर्सरी आहे, ना कोणाचा बड्डे आहे, त्यामुळे तुम्ही हे अंदाज लावण्याचं बंद करा. आज काय आहे हे आठवा बरं. परंतु विक्रांतला काहीच आठवत नसतं. यानंतर मानिनी म्हणते की आज 21 दिवस पूर्ण झाले आहेत. माझा लेक आज येणार आहे आणि सकाळीच मला फोन आला होता की तो माझ्या सुनेला घेऊन येणार आहे. त्यामुळे हे जे सर्व बनवण्यात येत आहे ते त्या दोघांच्या वेलकमसाठी बनवण्यात येत आहे. विक्रांत म्हणतात की हे सगळं काही माझ्या लक्षात नव्हतं, परंतु बघ ना, बघता बघता 21 दिवस पूर्ण झाले आणि माझा लेक हा यशस्वीसुद्धा झाला. आणि मला हे सगळं काही लक्षात नसेल, परंतु मला त्याचे सगळे प्रयत्न मात्र लक्षात आहेत. मी टूरवर असलो तरी मी सगळे त्याचे ब्लॉग्स हे पाहत होतो. पुढे ते म्हणतात की विक्रम देशमुखचं नाव राखलं पोराने आणि दोघेजण खूप खुश असे आपल्याला इथे दिसतात. यावर मानिनी म्हणते खूप मेहनत घेतली आहे पोराने आणि त्याचं फळ हे त्याला मिळणारच. नंदिनी जेव्हा हातावर लिहिलेलं पाहते तेव्हा ती म्हणते हे तर हँडरायटिंग माझंच आहे. यावर जेव्हा म्हणतो हो, ते हँडरायटिंगही तुझंच आहे आणि हा जो माझ्या गालावर ठसा आहे हाही तुझाच आहे. नंदिनी जेव्हा ते बघते तेव्हा नंदिनी शॉक होते. ती म्हणते की ही लिपस्टिक, तेव्हा जेव्हा म्हणतो ही लिपस्टिकसुद्धा तुझीच आहे नंदिनी. ही गोंधळून म्हणत असते की मी हे काहीच केलेलं नाही आहे, तुम्ही हे काय बोलत आहात. परंतु जीवा मध्येच थांबून म्हणतो एक मिनिट चकाचक बाई, तुला हे सगळं खरंच आठवत नाही की तू हे नाटक करतेस. जीवा पुढे म्हणतो की काय करतेस नंदिनी, इतकी सुंदर आणि आठवणीत राहण्यासारखी रात्र घालवली आपण काल आणि तुला त्यातलं काहीच आठवत नाही. नंदिनीला असं परेशान पाहून जीवा नंदिनीला म्हणतो की एक मिनिट, आपण एक काम करू, मी तुला कालची सगळी रात्र फ्लॅशबॅकमध्ये सांगतो. आणि जीवा जे झालं ते सगळं काही नंदिनीला सांगत असतो. इतक्यात नंदिनीचे वडील तिथे येतात आणि ते सुद्धा सगळं काही ऐकतात. नंदिनीच्या वडिलांसोबत नंदिनीची आईसुद्धा असते. नंदिनीचे वडील नंदिनी आणि जीवा या दोघांवर खूप मोठ्याने ओरडतात, त्यामुळे त्या दोघांचं लक्ष नंदिनीच्या वडिलांकडे जातं. नंदिनीचे वडील हे त्या दोघांजवळ येतात आणि ते खूप रागवलेले असतात. यामुळे नंदिनी ही जीवाच्या पाठीमागे जाऊन उभा राहते. नंदिनीचे वडील तिथे येतात आणि ते नंदिनीला विचारतात की तू काल पूर्ण रात्र याच्यासोबत इथे होतीस आणि ते चिडलेले आहेत. हे पाहून जीवा त्यांना म्हणतो की बाबा एक मिनिट माझं ऐका, यामध्ये तिची काहीच चूक नाही आहे. परंतु नंदिनीचे वडील हे जीवाला बाजूला सारत असतात. ते म्हणतात की तू मध्ये येऊ नकोस. नंदिनीचे वडील हे जीवाला खूप जोरात बाजूला सारतात, त्यामुळे जीवा हा खाली पडतो. जीवाला खाली पडलेलं पाहून नंदिनी त्याच्याकडे जात असते, परंतु नंदिनीचे वडील हे नंदिनीचा हात धरून तिला तिथेच थांबवतात. त्यांना कळतं की नंदिनीने दारू प्यायली आहे. ते नंदिनीला विचारतात की नंदिनी, तू दारू प्यायली आहेस का. इतक्यात नंदिनीची आई मध्ये येते. ती म्हणते तुम्ही जरा ऐकता का. परंतु नंदिनीचे वडील त्यांच्यावर सुद्धा रागवतात. ते रागवलेले आहेत हे पाहून जीवा उठतो आणि म्हणतो की माझ्या आईवर आणि माझ्या बायकोवर तुम्ही असे रागू शकत नाहीत. जीवाचं असं बोलणं ऐकून नंदिनीचे वडील मात्र आणखीनच चिडतात. ते म्हणतात की जिला तू बायको म्हणत आहेस ती माझी मुलगी आहे आणि जिला तू आई म्हणत आहेस ती माझी बायको आहे, त्याच्यामुळे तू आमच्यामध्ये पडू नकोस. नंदिनीचे वडील हे जीवाला विचारतात की खरं सांग, तू नंदिनीला दारू पाजलीस ना. तुझं प्रेम हे मिळवण्यासाठी, तुझं हे वात्रट प्रेम मिळवण्यासाठी तू नंदिनीला बळजबरी दारू पाजलीस ना. तू इतक्या खालच्या तराला गेलास. नंदिनीचे वडील हे जीवाला ढकलत असतात, त्याला जा म्हणत असतात. इतक्यात जीवा मोठ्याने म्हणतो की जाईल, मी इथून नक्कीच जाईल, परंतु नंदिनीला घेऊनच जाईल. धनंजय, दीनानाथ, मोहिते. जीवाचं असलं बोलणं ऐकून नंदिनीच्या वडिलांना फार राग येतो आणि ते जीवाच्या कानाखाली एक लावतात. त्याला मारलेलं पाहून नंदिनी आणि नंदिनीची आई हे दोघेजण नंदिनीच्या वडिलांना थांबवण्यासाठी येतात, परंतु ते काही ऐकत नाहीत. यानंतर जीवा म्हणतो की राहू दे नंदिनी, थांब, जितकं ह्यांना मारायचं आहे तितकं मारू दे.
त्यामुळे तुझ्या मनातलं माझ्यावरचं प्रेम हे काही कमी होणार नाही. आणि आज 21 दिवस पूर्ण झाले आहेत. मी माझं व्रत पूर्ण केलं आहे आणि मी जिंकलो आहे. त्यामुळे आज तुमचा मार काय, मी तुमच्या लाथासुद्धा खायला तयार आहे आणि तेही आनंदाने. कारण आज माझं प्रेम जिंकलंय आणि तुमचा आडमुठेपणा हारला आहे. कारण काल रात्री नंदिनीने दारूच्या नशेमध्ये कबूल केलं आहे की तिचं माझ्यावर प्रेम आहे. ती आता नाही राहू शकत माझ्याशिवाय. आणि आई, तिनं स्वतःहून सांगितलं की तिला माझं अप्रूप वाटतं. मी इथं रिक्षात राहतो ना, याचं तिला वाईट वाटतं. तिचा जीव तुटतो माझ्यासाठी. जीवा म्हणतो की माझी बायको माझ्यासाठी साडीवरून कुर्तीवर शिफ्ट झाली आणि मी कॅज्युअलवरून ऑफिसमनवर शिफ्ट झालो. जीवा म्हणतो की मला मान्य आहे 16 डिसेंबरला मी तिला खूप दुखावलं आहे, परंतु ती काल मला म्हटली की आता तिला हे सगळं थांबवायचं आहे. तिला माझ्याबरोबर संसाराचा आवरण्याचा खेळ खेळायचा आहे. तिला माझ्यासोबत राहायचं आहे आणि तिला मला फोन करून आय लव्ह यू म्हणायचं आहे आणि फोन ठेवताना माझ्याकडून तिला आय लव्ह यू टू सुद्धा ऐकायचं आहे. आणि काल रात्री तीच म्हणाली की तिला माझ्यासोबत या रिक्षामध्ये बसून माझ्या घरी यायचं आहे. जीवा नंदिनीच्या वडिलांना म्हणतो की आता बोला, आता काय झालं? यावर नंदिनीचे वडील नंदिनीला म्हणतात की नंदिनी, तू हे सगळं बोललीस? त्यावर जीवा म्हणतो की काय झालं, तुमचा विश्वास बसत नाही का? थांबा, आता नंदिनीच्याच तोंडून तुम्ही ऐका, म्हणजे तुमच्या आवाजाची पट्टी ही खाली येईल. जीवा हा नंदिनीला म्हणतो की नंदिनी सांग, तू तुझ्या पप्पांना सगळं सांग जे तू काल रात्री मला सांगितलं आहेस, म्हणजे त्यांना ते खरं वाटेल. यानंतर नंदिनीचे वडील हे जीवाला म्हणतात तिला प्रेशराईज करण्याची काही गरज नाही, ती आता पूर्ण शुद्धीत आहे, ती तिचं उत्तर हे देऊ शकते. नंदिनीचे वडील हे जीवाला म्हणतात की तू हे जे 21 दिवसाचं व्रत केलं होतंस ते सार्थकी लावण्यासाठी तू या थराला गेलास, तिला दारू पाजलीस, तिला दारू पाजून तिच्याकडून हे सगळं तू वधून घेतलंस. त्यानंतर नंदिनीचे वडील जीवाला म्हणतात की अरे, ती तुझ्यावर प्रेमच करत होती रे, परंतु तू त्या लायकीचाच नाहीस. आणि 16 डिसेंबरला मी तुझे सगळे पराक्रम बघितले आहेत. आता माझ्या मुलीच्या मनामध्ये तुझ्याबद्दल प्रेम शिल्लक आहे की नाही हे तू चेक करण्यासाठी इतक्या खालच्या पातळीला जाशील असं वाटलं नव्हतं. तुला माहीत होतं की ती जर शुद्धीत असेल तर ती तिच्या मनातलं ओठांवर कधीच येऊ देणार नाही, हे तुला माहीत होतं. हे बरोबर आहे का नाही? त्यानंतर जीवा नंदिनीच्या वडिलांना मध्येच थांबून म्हणतो की एकतर मी तिला दारू पाजली नाहीये आणि हे सगळं मी तुम्हाला का सांगतो आहे, जे ऐकायचं आहे ते सगळं आपण नंदिनीच्याच तोंडून ऐकूया. आणि जीवा हा नंदिनीला म्हणतो की नंदिनी, तू सांग तुला माझ्याबद्दल काय वाटतं आणि तू काल रात्री मला काय काय बोललीस. नंदिनीला मात्र काहीच आठवत नसतं, परंतु जीवाला असं वाटत असतं की नंदिनी ही तिच्या बाबांना भीत आहे. त्यामुळे जीवा म्हणतो की नंदिनी, तू आज भिवू नकोस, जे काय आहे ते सगळं खरं सांग. आज आपल्या विजयाचा दिवस आहे, आज आपल्या प्रेमाचा दिवस आहे आणि तुझा नवरा हा तुझ्यासोबत उभा आहे. तू बोल बिंदास, जे आहे ते सगळं खरं खरं सांग. जीवा नंदिनीला म्हणतो की नंदिनी, मान्य कर ना, मी जिंकलो आहे. परंतु नंदिनीला काही आठवत नसतं, त्यामुळे ती पूर्ण गोंधळून गेलेली असते. ती अक्षरशः रडते आणि मग जीवा, मला कालचं काहीच आठवत नाहीये. यानंतर जीवा हा नंदिनी जवळ येतो आणि नंदिनीला म्हणतो की नंदिनी, तुला काहीच आठवत नाहीये. गेले 21 दिवस मी जीवाचा आटापिटा करतोय तुझी एक नजर पाहण्यासाठी आणि तू म्हणत आहेस की तुला काहीच आठवत नाहीये. जीवा म्हणतो की तुझ्यासाठी मी माझ्यातला मी, माझा कम्फर्टनेस, माझी माणसं सगळं सोडून मी इथे आलो आहे. हे सगळं बाजूला ठेवून फक्त तुला मिळवण्यासाठी मी झगडतोय स्वतःशीच. अजूनही आठवत नाहीये का तुला काही? मला प्रॉन्सची ॲलर्जी आहे, तरी पण मी प्रॉन्स खाल्ले. मला माहीत होतं त्यामुळे माझा जीवही जाऊ शकतो, तरी पण मी तुझ्यासाठी ते खाल्लं. तू अडचणीत आहेस हे बघून तुझ्यासाठी मी पॉईंट्स जमवले. इथेच तुझ्यासाठी मी कपड्यांचं सॉरीसुद्धा लिहिलं होतं. तुझ्यासाठी मी हळदी कुंकू घातलं. तुझ्यासाठी मी शहाणपणाचे कपडे उतरवले आणि हा वेडेपणाचा कुर्ता चढवला. अजूनही तुला काहीच आठवत नाहीये. जीवा हा पूर्ण हताश झालेला असतो. तो म्हणतो की ठीक आहे नंदिनी, प्लीज तू रडू नकोस. ठीक आहे, मला आता सगळं समजलेलं आहे. आज 21 दिवस पूर्ण झाले आणि मी हारलो. आणि नंदिनी, तू एक गोष्ट मात्र सिद्ध केलीस की या सगळ्या शहाण्यांच्या जगामध्ये वेडेपणाने प्रेम करणाऱ्यांसाठी जागाच नाहीये. जीवा नंदिनीला म्हणतो की रडू नकोस तू, येतो मी. परंतु आता तर तो जाणार असतो, तेही कायमचा. त्यामुळे तो म्हणतो सॉरी, येतो नाही, आता जातोय मी. असं म्हणून जीवा तिथून निघून जातो. तो तिथलचे आपलं सगळं सामान, कपडे ते सगळं घेतो आणि तिथून निघून जातो. मित्रांनो, आजच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या भागामध्ये भावनांचा मोठा स्फोट होणार आहे.
वडिलांसमोर नंदिनीने जीवाचं प्रेम हे नाकारलेलं आहे. प्रेम हरलं आणि आता जीवा नंदिनी हे वेगळे होणार का, हे कोडं अजून सुटलेलंच नाहीये. जीवा पूर्णपणे तुटून जातो तर नंदिनीही मनातून खूप रडते. दोघांचं नातं खरंच संपणार का, की प्रेम पुन्हा त्या दोघांना एकत्र आणेल? पूर्ण एपिसोडचे अपडेट्स, रिव्ह्यूज आणि सीन एक्सप्लेन पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आता आपल्याला 3 फेब्रुवारीच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे की जीवा देशमुखांच्या घरी परत येतो. तो आला आहे आणि त्याच्यासोबत नंदिनीही आली आहे असे समजून पूर्ण फॅमिली त्यांच्या वेलकमची तयारी करत असतात. आणि विक्रांत म्हणत असतात की मुलगा सुना येती करा, तोची दिवाळी दसरा. पूर्ण फॅमिली त्या दोघांचं वेलकम करण्यासाठी हॉलच्या दाराजवळ येतात. परंतु फक्त जीवालाच घरात आलेले पाहून पार्थ विचारतो की नंदिनी कुठे आहे. यानंतर मात्र जीवा असं काही उत्तर देतो ज्यामुळे पूर्ण घर हादरतं. काव्याचा तर चेहऱ्याचा पूर्ण रंगच उडून जातो. जीवा म्हणतो की कोण नंदिनी, कोणाबद्दल विचारत आहेस दादा तू, असं म्हटल्यानंतर काव्या आणि पूर्ण फॅमिली ही जीवाकडे बघतच राहते. जीवा नसल्यामुळे गोटूसुद्धा नोकरी सोडून जात असतो. परंतु जाण्याआधी तो नंदिनीला भेटायला येतो आणि नंदिनीला सांगतो की जीवाने तुम्हाला शराब ही पिऊ घातली नव्हती. ते मी माझ्यासाठी तयार केलं होतं आणि तुम्ही ते पाणी म्हणून पिलात. यामध्ये जीवा दादाची खरंच काही चूक नाही. इकडे जीवा पार्थला म्हणत असतो की आमचं प्रेम आठवणीमध्ये टाचा घासून मरेल, पण त्यासाठी 4 पावलं तुमचं प्रेम कधीच पुढे नाही येणार. आणि असलं प्रेम हे तुमचं तुम्हालाच लाभ, कारण या प्रेमाचा आम्हाला काहीच उपयोग नाही. मित्रांनो, वडिलांसमोर नंदिनीने जीवाचं प्रेम नाकारलं. जीवाचं मन पूर्णपणे तुटलं. 21 दिवसाचं त्याचं व्रत, इतकी वाट पाहणं, सगळं काही व्यर्थ जाणार का? जीवा नंदिनीचं नातं खरंच संपणार का, की प्रेम त्यांना पुन्हा एकदा जिंकवणार? पुढे काय होणार? जीवा नंदिनीला कायमचं गमावणार का? हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेमचा पुढचा भाग. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आलेले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील.